नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत आषाढी अमावस्येच्या दिवशी कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्यामुळे घरातील सर्व अडचणी, कष्ट, त्रास, टेन्शन दूर होतात आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते। कारण कापुरामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची ताकद असते। सनातन धर्मात आषाढ अमावस्येला फार महत्त्व दिले आहे। ही तिथी पूर्वजांना समर्पित केली आहे। या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे आणि दान करणे आणि पूर्वजासाठी म्हणजेच पितरासाठी श्राद्ध करणे म्हणजेच पिंपळाच्या झाडाची सेवा करणे, या गोष्टी या दिवशी केल्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते। त्याचबरोबर पवित्र नद्यामध्ये स्नान करणे शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करू शकता। यावेळी आषाढ अमावस्येला वृद्धी योग, वेशी योग आणि गुरु आदित्य योग याचा संगम झालेला आहे। अशा परिस्थितीत आषाढ अमावस्येची योग्य तारीख, वेळ आणि महत्त्वसुद्धा जाणून घेऊया। हिंदू धर्मात आषाढ अमावस्येचे विशेष महत्त्व आहे। आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येचा दिवस हा पितरांना समर्पित केला जातो। आषाढ अमावस्येला योग्य पद्धतीने पूजा आणि दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते। आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 24 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल आणि 25 जून रोजी दुपारी 4:02 संपणार आहे। यामुळे आषाढ अमावस्या 25 जून 2025 म्हणजेच बुधवार रोजी करण्यात येईल। गाई, कावळे, मुंग्या इत्यादींना साखर व पीठ आणि गूळ किंवा घरातील अन्नाचा नैवेद्य आपण खाऊ घालावे। यासोबतच आषाढ अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करू नये। पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल। या दिवशी केस कापणे, नख कापणे, झाडू खरेदी करणे टाळलं पाहिजे। या दिवशी पितरांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यावर कायम टिकून राहतो। गरिबांना अन्नदान करून पितरांना सद्गती मिळू शकते। म्हणूनच आपण या दिवशी तांदळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। म्हणून या दिवशी गरीब लोकांना, गरजू लोकांना तांदळाचे दान करावे। असे केल्याने आपल्या जीवनातील येणारे अडथळे दूर होतात आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतात। एकदा नक्की करून बघा। तर मंडळी, या दिवशी कापुरासोबत आपणास कोणती वस्तू जाळायची आहे याविषयीची माहिती पाहूया। चला तर मग जाणून घेऊया आपणास अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापूर आणि लवंगासोबत कोणती वस्तू जाळायची आहे। तर मंडळी, हा उपाय केल्यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही। घरातील सर्व कामं सुरळीत पार पडतात। आपले अडकलेले कामं सुद्धा लवकरात लवकर होऊ लागतात। हा उपाय साठी आपणास एखादी आरती घ्यायची आहे किंवा आपण मातीची पंती सुद्धा घेऊ शकता। या आरतीला आपणास तूप लावायचं आहे। यामुळे पितृदोष कमी होतो। त्याचबरोबर आपण काही काळे तीळ यामध्ये टाकणार आहोत। 3 लवंग टाकायचे आहेत। लवंग साबूत घ्या। लवंग तुटलेले, मोडलेले नसावेत, यामुळे फळ मिळत नाही। त्याचबरोबर 3 मिरे घ्यायचे आहेत। 3 मिरे हे सुद्धा साबूत घ्यायचे आहेत। आपणास एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे। दालचिनीचा तुकडा, छोटासा तुकडा घेऊन तो सुद्धा आपणास जाळायचा आहे। त्याचबरोबर 5 भीमसेनी कापुराच्या वड्या घेतलेल्या आहेत। आपल्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर आपण साध्या कापुराच्या वड्या सुद्धा घेऊ शकता, पण भीमसेनी कापूर उत्तम मानला जातो। तर मंडळी, आपणास या आरतीची विधिवत पूजा करायची आहे। पूजा केल्यानंतर आपण कापूर प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपणास देवतांची आरती करायची आहे। आपण आरती सुद्धा म्हणू शकता किंवा आपण 5, 7 किंवा 11 वेळा आपण देवासमोर ही आरती फिरवू शकता। त्यानंतर ही आरती संपूर्ण घरामध्ये आपणास फिरवायची आहे, अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा। फक्त बाथरूम आणि वॉशरूम सोडून आपणास संपूर्ण घरात फिरवायची आहे। आपण घडी व कॅलेंडरवर सुद्धा ही आरती फिरवणार आहोत। यामुळे आपली वेळ आणि दिवस चांगले येऊ लागतात। संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर आपणास ही आरती घेऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराला 7 वेळा ओवाळायचं आहे।
त्यानंतर ही आरती घेऊन आपणास आपल्या तुळशीच्या समोर जायचं आहे. तुळशी आपल्या घरामध्ये कुठलंही संकट येऊ देत नाही. म्हणूनच तुळशी बाहेर राहून आपल्या घराचं रक्षण करते आणि घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू देत नाही. म्हणूनच तुळशीला आपण आरती करणार आहोत. तुळशी ही भगवान विष्णुप्रिय आहे. विष्णू भगवान यांना तुळशी अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या घराला किंवा घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून हा उपाय आपणास अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तुळशीची आरती केल्यानंतर हा दिवा मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचा आहे. त्यानंतर हा दिवा घरात घेऊन यायचा नसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिव्यामधील उरलेली राख मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर टाकायचा आहे. अशा प्रकारे घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी आपण हा कापुराचा उपाय केलेला आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.